हॅलो, आज आपण बनवणार आहे पाणीपुरीचं पाणी आणि वाटाणा मसाला घरामध्ये. या पुरीवर जर तुम्ही हा वाटाणा मसाला टाकला, थोडा-थोडा करून, थोडासा कांदा बारीक चिरलेला, थोडंसं ग्रेटेड गाजर आणि हे पाणीपुरीचं पाणी. हे जर तुम्ही असं बनवलं घरामध्ये खूपच छान आणि टेस्टी लागतं. आणि त्या पुरीचा चुरा केला आणि थोडा 2 चम्मच तुम्ही हा जर वाटाणा मसाला त्याच्यावर टाकताय, थोडासा कांदा बारीक चिरलेला आणि थोडंसं गाजर आणि थोडासा चुरा चिवड्याचा, एवढं हे टेस्टी लागतं ना, तर तुम्ही सारखं-सारखं हे घरामध्ये बनवणार. तर त्यासाठी मी माझे वाटाणे रात्रीच त्याला भिजत टाकलेले. आता माझे वाटाणे आता चांगले ते सोक झालेले आहे. आता थोडासा कांदा, टमाटर, 2 ग्रीन चिल्ली, अद्रक, लसूण आणि 1 पोटॅटो. आता माझ्या पॉटमध्ये हे मी वाटाणे टाकणार आहे आणि हा पोटॅटो असे कापे करून टाकायचे आणि थोडंसं नमक. आता या लीड बरोबर मी हे वाटाणे फक्त 5 मिनिटं टाईम लावून शिजवणार आहे. हे जे आपले कुकर आहे त्याच्यामध्ये ना शिट्टी वाजली ना ना आपली स्टीम बाहेर जात. तुमचं संपूर्ण जेवण न्यूट्रिशन राखून शिजतं. आता तुम्ही बघू शकता माझे वाटाणे एकदम छानपैकी शिजलेले आहे. आता परत या पॉटमध्ये मी टाकणार आहे थोडंसं ऑइल, थोडंसं लवंग, दालचिनी, कांदा, अद्रक, लसूण आणि थोडीशी हिरवी मिरची. आता चांगलं त्याला स्टर करून घ्यायचं आणि टाकणार आहे थोडासा टोमॅटो. टोमॅटो चांगलं सॉफ्ट होईपर्यंत त्याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला एक पेस्ट रेडी करायची आहे. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे पुदिना, कोथिंबीर आणि थोडेसे वाटाणे आणि पाणी टाकून छानपैकी त्याची पेस्ट रेडी करायची आहे. आता परत त्याच्या पोटमध्ये टाकणारे वाटाणे आणि बटाटे जे आपले शिजवले त्याला चांगलं एक स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं आहे. चांगले त्याचे एकदम रगडा झाला पाहिजे तसा. आता आपला जो वाटलेला मसाला होता तो टाकायचा. त्याच्यामध्ये टाकणार थोडंसं जिरा पावडर, थोडंसं सॉल्ट, लाल चिली पावडर आणि हळद. हे त्याच्यामध्ये टाकून चांगलं त्याला स्टर करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी टाकून त्याची एक चांगली उकळी काढायची. जसं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तशी तुम्ही जाड पातळ त्याला ठेवू शकता. आता माझा वाटाण्याचा हा मसाला रेडी झालेला आहे. आता मी बघणार आहे पाणीपुरीचं पाणी. त्यासाठी मी मिक्सर जारमध्ये टाकणार थोडं लसूण, पुदिना, कोथिंबीर, 2 ग्रीन चिल्ली आणि इमली आणि पाणी टाकून ह्याचं मी एक पेस्ट रेडी करून घेणार आहे. आता ह्या पेस्टला आपण या छाननीमध्ये चांगलं एक गाळून घ्यायचं. थोडंसं टाकायचं नमक, लाल मिरची पावडर, जिरा पावडर, कोरिएंडर पावडर आणि थोडंसं ब्लॅक सॉल्ट. आता पाणी टाकून चांगले त्याचं पातळ एक आपल्याला पाणीपुरीचं पाणी रेडी करायचं आहे, थोडंसं लिंबू टाकून. आता हा पाणी आता आपलं रेडी झालेलं आहे. आता हे जर तुम्ही घरामध्ये बनवून खाल्लं तर खूपच छान आणि टेस्टी लागतं. थँक यू फॉर